बघा चहा पित आहेत सगळीजण. हा बघा हा भावाचा केक घेतलेला आहे. हॅपी बर्थडे टू यू. तुम्ही सर्वांनी माझा वाढदिवस साजरा केलात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे प्रजासत्ताक दिन, तर त्यानिमित्ताने आम्ही आता जातो पहिल्यांदा KKVच्या ग्राउंडवर, त्याच्यानंतर आझाद मैदानात सुद्धा जायचं आहे झेंडावंदनाला. तर मित्रांनो, मी सुद्धा आता आलो आहे KKVच्या ग्राउंडवरती. तुम्हाला दाखवतो इकडचा झेंडावंदन आणि NCCची परेड कशी असते ती. निमित्त मी सर्वांना मित्रांनो आता थोड्याच वेळात परेड सुरू होणार आहे. दापोली अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय दापोली, महाविद्यालय दापोली, वनशंकर महाविद्यालय दापोली याचे छात्र दापोली येथील विद्युत संकुलाचे मोठ्या उत्साहाने मित्रांनो बघा, सगळ्यांसाठी आता जलवायूची व्यवस्था केलेली आहे. आणि आता झेंडावंदन झालेलं, तर आम्ही दापोलीत सुद्धा जातो आझाद मैदान झेंडावंदनला. बघा इथं आता आम्ही आझाद मैदान दापोली इथे आलो आहोत. आता थोड्याच वेळात कवायत प्रकार सुरू होते, तुम्हाला सुद्धा दाखवतो. आता बैठकावत प्रकार सुरू होतात. मित्रांनो आता झालेलं आहे आझाद मैदान येथील. आता आम्ही जात आहोत. पार्टी वगैरे काय आहे का बघूया, काय जिलेबी वगैरे खाण्याचा प्लॅन पुढचा दाखवतो तुम्हाला काय होईल. तर आम्ही पार्टीसाठी जातो, बघूया कोण काय देतो काय. तर मित्रांनो बघा, आम्ही चहा पिण्यासाठी आलो आहे. नाही तर भाईचं प्रोफेशनल सूट, भाईचे प्रोफेशनल सूट सुरू आहे ते. बघा चहा पित आहेत सगळीजण. यांची चहा संपले रे, इकडे बघ. हरमनमध्ये चहा पिण्यासाठी आलो. आमचे शूट सुद्धा झाले, आमचा शूट सुद्धा झाला आहे. त्यातला एक पॅच बेच भेटला तर तुम्हाला दाखवतो कसा वाटतंय तो. तुम्ही सुद्धा नक्की दापोली झालं तर हरमन चायवाल्याची चहा पिऊन बघा एकदा कशी वाटते ती. आपली आता रील शूट करेल त्यातली ID घेतोय बाळू, नंतर आपल्याला ती व्हिडिओ सुद्धा बघायला भेटेल. आता चहा वगैरे पिऊन झालेला आहे. आता आम्ही जात आहोत वडापाव खाण्यासाठी. अक्षू आम्हाला वडापाव देतोय बघा, अक्षू आम्हाला वडापाव देतोय. नाही चला, आता आम्ही अक्षूच्या पैशाने वडापाव खाण्याचा. आणि रियाब सुद्धा स्पॉन्सर होणार आहे त्याला 50-50. हे बघ चला पटकन वडापाव खायला जातो आम्ही. तर बंटी आम्हाला वडापावची पार्टी देतोय बघा. तिथं की पोरं येत आहेत मागणं, कसा वाटतंय ते बघा. ते बघा वडापाव खाण्यासाठी काल्याच्या वडापावला आम्ही आलो आहे बघा. सगळीजण येत आहेत परत. ते बघा आपले वडापाव आलेले आहेत. ते बघा बाळू वगैरे सगळे आहे त्यावेळी. बावा तू बघत असलास तर सरबरीत बड्डेची पार्टी तुझी बाकी आहे. हॅपी बड्डे बावा. कमेंटमध्ये हॅपी बड्डे बावा करून टाका सगळ्यांनी. आणि बावाची पार्टी आम्ही दुपारून घेऊ. 1 hour later. मित्रांनो बावाचा बड्डे आहे, त्याच्यानिमित्त आम्ही आता केक वगैरे घ्यायला आलो आहे. आणि लाडगरला जायचा प्लॅनसुद्धा लगेच बांधला आहे. बघूया कुठला केक घेता होतो. हा बघा हा बावाचा केक घेतलेला आहे. तर नावसुद्धा बावा टाकतो आम्ही. अजून ह्यातलं काय घ्यायचं आहे. क्राऊन घेऊया आणि एक टोपी. पाण्यामध्ये ना ते बटाट्याचे वेफर्स घेऊया. हां बस ओके, हे एवढं घेऊया चालेल. तर मित्रांनो बघा हा लाडगरमधील श्री दत्त मंदिर आहे. ते बघा भावाचा बड्डे आहे. भावा हॅपी बड्डे. आलाच नाही तो सकाळी झेंडा फडकवाय आलेला दिसलो नाही का. आम्ही सकाळीच पार्टी घेतली असते आमचे एवढे. आमची सकाळी अक्षून वगैरे पार्टी दिला आणि आता भावाचा इथे आम्ही केक सुद्धा कापतो. तर सलग 2 वर्ष भावानं आम्हाला पार्टी दिलं, त्याच्यात तुम्हाला फ्लॅशबॅक सुद्धा दाखवतो. 2 आणि हा आता 3रा वर्षी बघूया काय देता येतं आम्हाला. तर बघा भावाचा केक आहे, आम्ही मगाशी घेतलेला तो. भावा केक कापतोय. हा भावाचा बड्डे असा विषय, सगळेजण एकसाथ भेटतात आणि दरवर्षी भावाला आम्हाला मोठी पार्टी देतो. या वर्षी सुद्धा तो मोठी पार्टी देणार आम्हाला. पेटवायचा कुठे काप तू. हा काप. पूजा त्याची आरती करा. नका. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू बावा, हॅपी बर्थडे टू यू.
हे अरे पाणी नाही आणलेलं भाई पाणी नाही आणलेलं. तर बघा भावाचा बड्डे झालेला, आता भावाची पार्टी बाकी आहे फक्त. भावाचा फोटोशूट बघा कशा प्रकारे सुरू आहे. तो पुढं बघताय आणि मागणं फोटो काढताय तिचा आणि कडेला केक ठेवलेला आहे आणि तू फोटो काढताय. हे हबं बाळू एकटा एकटा खाताय काप. ओके ना. तर बघा सगळं केक वगैरे कापून झालेलं आहे. आता थोडा रेस्ट शांती घेत आहेत सगळ्या मनाची. समुद्राचा आनंद घेत आहे तिथं बसून. तर भावाच्या इंटरव्ह्यूची तयारी सुरू आहे. त्याला माईक वगैरे लावलं. त्याचं मनोगत आपण थोड्याच वेळात ऐकूया. हॅलो 1 2 3 4 हॅलो. तर भावा आता तुला कसं वाटतंय काय? तुम्ही सर्वांनी माझा वाढदिवस साजरा केलात. नीट बोल. तुला कसा वाटतोय हा काय प्रश्न झाला? आम्ही बर्थडे साजरा केला तर तुला कसं वाटतंय? तर वावदा आज तुझा आम्ही सगळ्यांनी येऊन बर्थडे साजरा केला तर तुला कसं वाटतंय? छान वाटतंय. थोडी भीती पण वाटते. सगळी बघतात वेगळे. आता मला फोडतील असं वाटतंय. 2 वर्ष पार्टी दिल्यानंतर आता 3ऱ्या वर्षी काय? 2 वर्ष सलग पार्टी दिलीस, आता 3ऱ्या वर्षी काय जाणार आहेस? बघू जाता आता. नाही कधी सांग आम्हाला. सकाळी भेटलास ना, आता तरी दे. Control. नको नको. काय बंद करता नाही ना. काय देशील सांग. आपण हॉटेलला जाऊ ठरवू काय? हा टपरी बघू एखादी. आपण आता हॉटेलला जाऊन ठरवूया काय ते. धन्यवाद. तो भाव दाखवते. कुठे जायचं बोला. मित्रांनो बघा आमचा हा दापोलीतील एकदम सुंदर पर्यटन स्थळ लाडगर बीच दापोली आहे. किती सुंदर आहे बघा हा एरिया. आम्ही इथं नेहमीच येत असतो. संध्याकाळचा वगैरे कंटाळा वगैरे आला की इथे येऊन बसतो आम्ही. शांत वाटतं एकदम समुद्राच्या लाटांच्या इथं. हा कधी मधी रात्रीसुद्धा येतो नाईट आउटला असाच. मस्त आहे एकदम. हा बघा किती सुंदर वाटतं. तो पूर्ण दगडी वगैरे आणि हा समोर बीच आहे पूर्ण हा असा. तर मित्रांनो आमची रील वगैरे सगळं शूट वगैरे करून झालेलं आहे. आता आम्ही जातो परत घरात. हे बघा हे अर्धी जण वरतीच थांबलेली, पण आम्ही रील वगैरे शूट करण्यासाठी खालती बीचवरती आलेलो. भावाची आता पार्टी आहे. थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो काय देतोय तो, किंवा आमचा काहीतरी बिहाइंड द सीन असेल तर तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये दिसणार नाही. तर आम्ही आता परत जातो लगेच. तर मित्रांनो बघा आम्ही परत आता जायला निघालो. सगळे गार्डनवरून जातो आणि भावाची बड्डे पार्टी आहे. ते बघूया काय देतोय तो. थोडा लाईटच खाऊ कारण घरात जेवण केलेलं आहे. त्यामुळे आता साधा खाऊ आम्ही, नंतर जंगी पार्टी करू थोड्या वेळात. तर आधी पहिला जाऊया कुठंतरी खायला. A few minutes later. तर बघा भावाच्या बड्डेसाठी आम्ही इथं हॉटेलला आलो. भावा आम्हाला मिसळपाव देतोय हॉटेलमध्ये. बघा सगळीजणं बसलो आम्ही. हा 3रा वर्ष आहे त्याचा पार्टीचा. तर हे बघा आमचा खाऊन वगैरे झालेला आहे. आता आम्ही जातो परत घरात. तर भावानं आम्हाला यावर्षीसुद्धा चांगली मिसळीची पार्टी दिला. तर मित्रांनो आमचा सगळा फिरून वगैरे झालेला आहे. भावाची बड्डे पार्टीसुद्धा झाली. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.